यंदा नैसर्गिक अळंबी पावसामुळे लांबली. खवय्ये मात्र अळंबीच्या प्रतीक्षेत. यावर्षी पाऊस भरपूर पडला, मात्र नैसर्गिक रानावनात सापडणारी फुलणारी अळंबी यंदा अजूनही बाहेर आली नसल्याने खवय्ये मात्र अळंबीच्या प्रतीक्षेत आहेत. पुनर्वसन नक्षत्र आता संपत आले आहे, पण अतिपावसात ही अळंबी अजून तरी बाहेर आली नाही. तिला पाऊस ऊन असेल तर ती नक्की बाहेर येते. शिवाय ती पुष्य नक्षत्रात फार मोठ्या प्रमाणात बाहेर येते. परंतु आता शुक्रवारी 19 तारखेला पुष्य नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्राला आपल्याकडे म्हाताऱ्यांचा पाऊस असे म्हणतात. अळंबी ही सागवान पालापाचोळं पडलेल्या कुजवून जंगलात सापडते, कारण तिचा जन्म हा अशा बुरशीजन्य भागात होतो. ही अळंबी अशा कुजवानामध्ये खूप पाऊस पडला आणि त्यानंतर ऊन पडल्यास ती कळे बाहेर पाडतात. तदनंतर ती छत्री टाईप होत जाते. ती अल्प काळात फुलून लोप पावते, म्हणजे कुजून पडते. अशा अळंबीच्या शोधात लोक धावत असतात, परंतु अजूनही कुठे उगवली नसल्याने लोक तिची वाट पाहत आहेत. रानात उगवणारी अळंबी ही पोरांच्या नक्षत्रात किंवा मग ऊन पडला तर म्हाताऱ्यांच्या नक्षत्रात बाहेर पडते. अगोदर पाऊस जास्त झाला आणि ऊन पडल्यास ती नक्की मिळते. लोक तिच्या प्रतीक्षेत आहेत, असे बाळा पवार यांनी सांगितले. रानावनात मिळणारी ही वस्तू वर्षातून एकदाच मिळते, पण चविष्ट स्वादिष्ट अशी ही अळंबी खाण्यासाठी खूप आवडीने खावी अशी भाजी बनते. भाजी तव्यावर छान सुंदर, ही लय भारी, पण गृहिणी तिच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रतिक्रिया गृहिणी वनिता रसाळ यांनी दिल्या आहेत. महामुंबईसह कृष्णा भोसले, तळा.